आत्ताचा सगळ्यात हायेस्ट पेइंग जॉब जो आहे, तो एखादी गोष्ट मानवाने केली आहे का कॉम्प्युटरने केली आहे, हे जे सांगू शकतात त्यांना आहे. म्हणजे पॉइंट ऑफ सिंग्युलॅरिटी किंवा ट्युरिंग टेस्ट जे आपण ऐकत होतो कॉम्प्युटर सायन्समध्ये, त्याचा ॲक्चुअली असणारं हे दृश्य परिणाम आहे. गलगोटियामुळे सगळंच संपलंय आणि बरबाद झालं असं नको. आणि भारत हा उभरता देश आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे, असं सॅम अल्टमन किंवा ह्या सगळ्या लोकांनी म्हटलं म्हणून हुरळून जायला नको. आपल्याकडे प्रॉडक्ट नाहीये. एआय काही झालं तरी सुद्धा आपण वापरतोय ओपन एआयचं. काही झालं तरी आपण वापरतोय जेमिनाय म्हणजे पर्यायाने Googleचं. आणि म्हणजे सगळं कंट्रोल त्यांच्याकडे आहे. सर्व्हे असं सांगतो, की 92% सीईओजना त्यांच्या कंपन्यांच्यामध्ये एआय टूल्स वापरली जायला हवी आहेत. पण त्यांना स्वतःलाच माहिती नाही हे कसं वापरायचं. हे पूर्वी जे ब्रांच अँड बाउंड प्रकार होता, की तुम्ही आलेलं काम त्याचे 10 भाग करा. एक टीम हा भाग करेल, दुसरी टीम हा भाग करेल आणि सगळ्यांनाच जॉब होता. आता एजंटिक एआयमुळे काय झालंय, की तुम्ही फक्त एकच काम करा, पुढचं सगळं ऑटोमेट होतंय. त्यामुळे मधल्या लोकांचे जॉब गेले. तर फेल्युअर ज्यांना माहितीच नाहीये, अशा लोकांच्या पेक्षा ज्यांनी फेल झाले आणि ते त्यातनं वर आले, अशा लोकांना डिमांड आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिनी बाकरवाडी प्रस्तुत मिनी मंचमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण या सेगमेंटमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांविषयी बोलत असतो आणि गेले आठवडाभर भारतात घडतंय ते म्हणजे एआय इम्पॅक्ट समिट नुकतंच ते झालेलं आहे. त्याच्याबद्दल आपण वेगवेगळ्या एपिसोडमध्ये बोललो, पण ही घटनाच एवढी मोठी आहे, त्याचे एवढे परिणाम होतील असं दिसतंय. त्यामुळे या समिटविषयी अजून बोलायला हवं. आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ आय-टी व एआय तज्ञ डॉक्टर भूषण केळकर सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती परत एकदा. नमस्कार. आणि आजच्या माझ्या चर्चेचा फोकस असा आहे, की एआय इम्पॅक्ट समिटच्या अवतीभोवती खूप चर्चा झाली. गलगोटी या घटनेची चर्चा झाली, त्याचं राजकारण झालं, हे सगळं झालं. पण या सगळ्यात या समिटमध्ये काय झालं? कोणती चर्चा झाली? कोणते निर्णय झाले? आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे, काय शिकायला हवं? हा फोकस आहे. तर सर पहिला प्रश्न हाच आहे, की एआय इम्पॅक्ट समिट बद्दलच्या कॉन्ट्रोव्हर्सी यांनी गेला आठवडाभर व्यापला. बरोबर. त्याच्याबद्दल एआयच्या मॅक्रो चर्चा खूप झाल्या. हं. पण या समिटमध्ये काय झालं आणि त्याचा परिणाम काय होणार? तुम्हाला काय दिसतं? मला असं वाटतं, की हे गलगोटिया बरंच गाजलं पहिले 1-2 दिवस आणि ते नक्कीच गालबोट आहे. पण एआय इम्पॅक्ट समिट म्हणजे फक्त ही घटना नाहीये. याच्या पलीकडे बरंच काही त्याच्यामध्ये घडलं. मुळामध्ये एवढी सगळी जी महत्त्वाची लोकं एआयमधली आहेत, ती अ, भारतामध्ये आली. ती 4-5 दिवस इथं होती. त्याच्या आधी आणि नंतर सुद्धा त्यांचं काही इंटरॅक्शन झालं. वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्याबरोबर भेटणं झालं. एक्स्पो होतं. अनेक सेशन्स झाली. तर हे सहज म्हणून कोणी करणार नाही. ही अत्यंत बिझी माणसं आहेत. अ, जवळ-जवळ 13 देशांची दालनं होती. 600 स्टार्टअप्स होते. तर त्याच्यामधलं एखादं गालबोटिया झालं तरी सुद्धा आपण फार मनावर घ्यावं. अ, आणि त्यामुळे सगळंच संपलंय असं काहीतरी एकदम निगेटिव्ह करू नये. अ, गलगोटियाचं जे झालं त्याच्यामध्ये नक्कीच देअर इज सम लॅप्स म्हणजे गव्हर्नमेंटकडनं सुद्धा आणि एकूण संयोजनामध्ये काहीतरी गडबड आहे. त्याच्यामधल्या बाकीच्याही गडबडी आपण वाचत होतो, की अनेक लोकं अपेक्षापेक्षा जास्ती आली. आता ही चांगली पण बाब आहे म्हणायची. हं. पण त्याचं नियोजन अजिबात चांगलं झालं नाही. त्याच्याबद्दल सरकारकडनं माफी पण मागितली गेली. तर त्यामुळे त्याच्यातनं आपण काही शिकतोय असं दिसतंय. पण एआयच्या बाबतीमध्ये जो इम्पॅक्ट आहे तो परत एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जी लोकं बोलली भारताबद्दल, ती अर्थातच चांगली बोलणार. हं. ते आपले पाहुणे आहेत. हो. त्यामुळे भारताला एआयमध्ये खूप मोठा स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये असं सगळं ते चांगलं-चांगलं बोलणार. तर तेही आपण म्हणजे दोन्ही एंडनी आपण सांभाळून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. हं. की गलगोटियामुळे सगळंच संपलंय आणि बरबाद झालं असं नको. आणि भारत हा उभरता देश आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे असं सॅम अल्टमन किंवा ह्या सगळ्या लोकांनी म्हटलं म्हणून हुरळून जायला नको. त्याच्यामध्ये कुठेतरी रिॲलिटी आहे आणि ती रिॲलिटी नक्की आश्वासक आहे. हं. आणि ती म्हणजे की भारतामध्ये असणारं टॅलेंटबद्दल किंवा मॅनपॉवर आणि त्याची एफिकसी याच्याबाबत कुठे काही जगात शंका नाहीये. त्याचं बरेच वेळा बोलणं झालं. त्याच्यातनं मानव म्हणून जे पंतप्रधानांनी सांगितलं तो एक मोठा त्याचं देयक आहे म्हणूया आपण. त्याचबरोबर ह्या
इम्पॅक्टच्या शेवटी, इम्पॅक्ट समिटच्या शेवटी 88 देशांनी सही केलेला एक जाहीरनामा आपल्या हातात आहे आता. आणि काही टँजिबल बेनिफिट्स आपल्याला माहिती आहेत. म्हणजे L&T आणि NVIDIA यांचा टाय झालेला आहे किंवा रिलायन्स आणि Anthropicचा टाय झालेला आहे किंवा टाटा आणि OpenAIचा झालेला आहे. आता ह्या सगळ्या टाय-अपचा अर्थात उपयोग होणार आहे. तो एआय पुढे न्यायला उपयोग होणार आहे. आपल्याला ॲक्सेस जे महत्त्वाचं आहे, की आपल्याला जी-पी-यूज लागणार, आपल्याला हार्डवेअर लागणार, ते आपल्याकडे नाहीये आणि एआयमध्ये आपण कितीही पुढे आहोत, त्याचे मोठे वापरकर्ते आहोत, विदा म्हणजे डेटा जनरेट करणारे आहोत. एक पंचमांश डेटा हा भारतामध्ये तयार होतो, की जे त्याचं खाद्य आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी वेगवेगळ्या लेव्हल्समध्ये आपण तितके पुढे नाही आहोत. आणि त्याची सुरुवातीची काही मदत आपल्याला जर का ह्या कोलॅबोरेशन्समुळे झाली, तर तो एक मोठा लाभ आहे. तर हे एआय इम्पॅक्ट समिट झालं नसतं, तर झालं असतंच असं आपल्याला नाही म्हणता येणार. म्हणजे हा बरं. नक्कीच त्याचा फायदा आहे. हं. आणि प्लस 4थीच समिट आहे ही आणि ती थेट भारतामध्ये होणं, की ज्याच्यामध्ये वी हॅव मेड एन इम्पॅक्ट. म्हणजे हं. इम्पॅक्ट समिटचा इम्पॅक्ट हा डेफिनेट आहे. हं. थोडं प्लस मायनस इकडे काही घटना आपण सोडल्या तर. आणि मला असंही वाटतं, की अं, या प्रकारचं संशय घेणं किंवा या प्रकारे एकदम रद्दबातल ठरवणं किंवा हे आधी घडलेलं आहे दुर्दैवाने हं. आपल्याकडे आणि ते राजकीय त्यातला भाग सोडून देऊ, पण स्पेसिफिकली मग यू-पी-आयचं उदाहरण जर आपण घेतलं, तर 2017च्या सुमाराला अ, माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी असं म्हटलं होतं, की इतकी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आपल्या देशात नाही. ती त्यावेळेला खरी होती त्यांचं शंका. पण म्हणून हे आपल्याकडे होणार नाही आणि हे सगळं आपण सोडून द्यायला पाहिजे यू-पी-आय बद्दल. असं त्यांनी म्हणून 5 वर्षामध्ये यू-पी-आय इतकं चांगल्या तऱ्हेने पुढे आलं आणि आता आपण सगळे यू-पी-आयवर अवलंबून आहोत. तर म्हणजे हे आपण करू शकतो असा एक आशावाद तरी आपण बाळगायला हरकत नाही. तर मला वाटतं, की एआय इम्पॅक्ट समिटमुळे आपल्याला एआयच्या इन्फ्लेक्शन पॉइंटला आपण जो यू-पी-आयचा इन्फ्लेक्शन पॉइंट 17 मध्ये होता 2017 मध्ये, तसा आपल्याला बघायला मिळतोय असं माझं मत आहे. पण हा हाइपचा इन्फ्लेक्शन पॉइंट आहे, की चर्चा, 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 चर्चा? का खरंच एआयचा भारताला आणि भारतीयांना फायदा होण्यासंदर्भातला इन्फ्लेक्शन पॉइंट? नाही, हाइप तर आहे तो अजूनही चालू राहील असं मला वाटतं. याचं कारण की वेगवेगळे जे टप्पे आहेत त्याच्यातनं हाइप वर जाणे, त्याच्यानंतर ते स्टॅबिलाईज होणे आणि पुढच्या हाइप सायकलमध्ये जाणे. ही सायकलच श्रिंक झाली आहे. म्हणजे आता DeepSeek त्याच्या आधी OpenAIचं ChatGPT त्याच्यानंतरचं आता Claudeचं जे आलेलं आहे, की त्याच्यानंतर Opus 4.6 आणि मग ते Saspocalypse आपण जे ऐकत होतो. या सगळ्या गोष्टी ज्या नॉर्मली 10-15 वर्षात घडल्या असत्या, त्या आता 1, 2, 3 वर्षामध्ये घडतायत. हं. तर त्यामुळे ही हाइप सायकल बिल्ट आहे हं. आणि ही हाइप नुसतंच एक्स्पेक्टेशनची हाइप नाहीये. धिस इज ॲक्चुअली डिलिव्हरिंग हं. आणि याची उदाहरणं मी स्वतः बघतोय आणि काही प्रमाणात मी ती करतोय. हं. तर त्यामुळे हे हाइप नाहीये. हं. ओव्हरऑल एम्प्लॉयमेंटवर त्याचा परिणाम आहे का? तर अमेरिकेतल्या कोणत्याही माणसाला विचारलं तरी ते सांगतील आणि फक्त त्याच्यासाठी अमेरिकेत जायला नको, भारतामध्ये पण हे होतंय. तर त्यामुळे ही हाइप नाहीये. धिस इज डेफिनेट इम्पॅक्ट हाइप. दुसरं जे दिसतं, की ह्या सर्व कंपन्यांना त्यांचा प्रॉफिट दिसतो. मुळात इथल्या लोकांचा डेटा दिसतो. ज्यानं त्यांची ट्रेनिंग मॉडेल सुधारतील, त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढेल. तर ते त्यांच्या फायद्यासाठी भारताशी गोड-गोड बोलतात का? 100% ते कोणताच देश हे भारत आणि भारतीयांचं भलं व्हावं या या एन-जी-ओ वृत्तीने उतरत नाहीये. पण ह्याच्यामध्ये जसं कॉम्पिटिशन असतं, म्हणजे कॉपरेशन पण आणि कॉम्पिटिशन पण. तर तसं दोन्हींना फायदा होतो. सो इट्स अ टिपिकल अमेरिकन भाषेमध्ये विन-विन सिच्युएशन आहे, की काही प्रमाणामध्ये आपल्याला त्यांची गरज आहे आणि काही प्रमाणात त्यांना आपली गरज आहे. याच्यामध्ये कोणाला जास्ती गरज आहे हा भाग आपण बाजूला ठेवू. ते कालसापेक्ष आहे. पण त्यांना चांगल्या टॅलेंटची कमी कष्टामध्ये, कमी खर्चामध्ये गरज आहे आणि जसं ज्याला आपण कॉस्ट आर्बिट्राज म्हणायचो पूर्वी, की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडनं खूप उत्तम काम केलं गेलं. तर उदाहरणार्थ आपल्याकडे ही नेहमीची ओरड आहे आणि ती खरी पण आहे, की आपल्याकडे प्रॉडक्ट नाहीयेत. एआय काही झालं तरी सुद्धा आपण वापरतोय OpenAIचं. काही झालं तरी आपण वापरतोय Gemini म्हणजे पर्यायाने Googleचं आणि म्हणजे सगळं कंट्रोल त्यांच्याकडे आहे. तर
त्याच्यावर काही प्रमाणात टेक्निकल किंवा लीगल भाग आहेत, की उदाहरणार्थ Anthropicच्या बरोबर जर तुम्ही टाय अप केलात, तर त्याच्यामध्ये डेटा इज सॅक्रोसॅन्क्ट. ते तुमचा डेटा वापरत नाहीत. तर तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये आपण म्हणू, की टूल्स त्यांची आहेत. पण एक 20-30 वर्षापूर्वी SAP म्हणून सॉफ्टवेअर सगळ्यांना माहिती आहे. SAP जर्मन जायंट. त्यांनी ERPचं टूल तयार केलं आणि त्या ERPच्या टूलवर अनेक लोकांनी त्यांचे करिअर्स बनवले. एक मोठा सेक्शन आपल्याकडे आय-टी सेक्टर याच्यामध्ये होता. किंवा अगदी त्याच्या आधी Y2K म्हटलं, तर COBOL आपण नाही तयार केलेलं. पण COBOLच्यासाठी असणारं Y2Kची सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अनेक लोकांनी त्यांचं लाईफ बनवलं. तर एआय टूल्स आपण बनवत नसलो तरी सुद्धा सर्व्हिसच्या दृष्टीने जर आपण ते बघितलं तर एआय टूल्स आपण वापरून जगाला ते विकणे सर्व्हिस आणि आपल्याकडच्या म्हणजे ज्याला आपण इन हाऊस मार्केट म्हणू त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. तर त्यामुळे ह्याच्यात दोन्ही साईडचा फायदा आहे. ते आपल्याला मदत करतायत आणि त्याचा मोबदला त्यांना मिळतोय. पण आपण नुसताच त्यांना पैसा देतोय आणि आपल्याकडे काहीच मिळत नाही असंही होत नाही. आपणही वी कॅन ऑल्सो चार्ज आणि वी डू चार्ज. ते थोडक्यात ChatGPT, Gemini, क्लॉड वापरून आपणच अशी काहीतरी सर्व्हिस द्यावी आणि परत ती पाश्चात्यांना विकावी हे शक्य आहे. शक्य आहे नुसतं असं नाही, हे आम्ही करतो आहोत. सो मी तुला हे अनुभवाने सांगतोय, की आता आम्ही 6 ते 7 टूल्स याचा वापर करून अमेरिकेमधल्या एका कंपनीने त्यांची प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवावी ह्याचे आम्ही वर्कशॉप्स घेतोय. आणि त्यासाठी दे आर पेइंग अस. ही टूल्स आमची नाहीयेत. तर हे जर आम्ही करू शकतो, तर अन्य अनेक लोकं करू शकतात. त्यासाठी आपण टूल्स शिकायला पाहिजेत. तर त्यामुळे दिस ओपन्स अप अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी. एक मला जेव्हॉन्स पॅराडॉक्स म्हणून एक आहे. जेव्हॉन म्हणजे विलियम जेव्हॉन किंवा येवॉन मला त्याचा एक्झॅक्ट उच्चार माहिती नाही. इंग्लिश आहे तो. त्याने असं सांगितलं होतं आणि तेव्हा म्हणजे हा काळ आहे तो कोल फायर्ड पॉवर जनरेशनचा आहे. तर इंजिनची एफिशियन्सी वाढली तांत्रिक कारणामुळे आणि लोकं म्हणली, की आता म्हणजे याचा अर्थ कोळसा कमी लागणार आणि कोळसा कमी लागणार असं जर झालं तर कोळशांच्या खाणींची मागणी कमी होणार. त्यामुळे त्याच्यामध्ये गुंतवणूक कमी करावी असा सल्ला देण्यात आला. जेव्हॉनने असं सांगितलं, की असं करू नका याच्यामध्ये जास्ती गुंतवणूक करा. कारण एफिशियन्सी वाढली तर आता ते घराघरात पोहोचेल आणि घराघरात पोहोचलं तर कोळशाची मागणी त्यामुळे वाढेल. पूर्वी जे एक 10च लोकं वापरत होती, आता 100 लोकं वापरतील आणि एक्झॅक्टली तसंच घडलं. तर एआय टूल्सच्या बाबतीमध्ये आपण बरेच वेळा हे ऐकतो, की सॅस्पोकलिप्स झाल्यामुळे, की आता इतकी एफिशियन्सी झाली आहे, की आता काय लागणारच नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं जेव्हॉन्स पॅराडॉक्स इथं अगदी तसाच्या तसा नाहीये लागू. कारण कोळसा आणि एआय टूल्समध्ये फरक आहे मुळामध्ये. पण या प्रकारचा इफेक्ट येईल ना, की अनेक लोकांना ते वापरायचं आहे. म्हणजे 92% सर्व्हे असं सांगतो, की 92% सीईओजना त्यांच्या कंपन्यांच्यामध्ये एआय टूल्स वापरली जायला हवी आहेत. पण त्यांना स्वतःलाच माहिती नाही हे कसं वापरायचं. आणि मग ते मॅनेजर्सना कंपल्सरी करत नाहीयेत. मग अजून लोकांना कंपल्सरी होत नाहीये. पण जेव्हा आम्ही भारतातल्या कंपन्यांना सुद्धा प्रपोजल्स देतो, त्यावेळेला ते इमिडिएटली दे साइन अप. तर म्हणजे ही एक मोठी अपॉर्च्युनिटी ओपन झालेली आहे. एक्झॅक्टली जेव्हॉन्स पॅराडॉक्स नाहीये. पण तरीसुद्धा काही विवक्षित काळापुरता आपल्याला ह्याचा वापर करता येईल यात काही शंकाच नाही. या निमित्ताने एक चर्चा जी इम्पॅक्ट समिटमध्ये झाली, त्याच्या अवतीभोवती त्याच्याविषयी येऊ, की मुळात भारतासारख्या देशानं स्वतःची फंडामेंटल एल-एल-एम मॉडेल बनवायला हवीत का? खूप जण म्हणतात, की बघा ChatGPT, Gemini असं आपल्याकडे काही नाही. मग सर्वम भारतजेनची चर्चा झाली. पण एक असा ट्रेंड आला, की नाहीच बनवायची गरज. कारण त्याचा आर-ओ-आय कमी आहे आणि त्याच्यापेक्षा ॲप्लिकेशनवरती काम करणं भारतासाठी जास्त आर-ओ-आय देणार आहे. काय वाटतं? सो नाही याचं डेफिनेट एक किंवा दुसरं असं नाहीये उत्तर. आणि याचं सिंपल कारण असं, की मी म्हणेन, की हे 2 ट्रॅकवर म्हणजे थिंकिंग फास्ट, थिंकिंग स्लो अशा टाइपमध्ये जायला लागेल. म्हणजे एक स्लो ट्रॅक आहे, एक फास्ट ट्रॅक आहे. तर फास्ट ट्रॅक जो आहे तो सर्व्हिसेसचा आहे, की ज्याच्यामध्ये आपण जे व्हॉट हॅज ऑलरेडी बीन बिल्ट ते परत आपण कशाला करा, हा एक आहे. पण त्याच्यामध्ये धोका असा आहे, की मग देन ऑल द डेटा विल बी विथ देम आणि त्याची अनेक उदाहरणं मी तुला सांगू शकेन. त्यामुळे मग ते सॉव्हरेनिटीवर एआयच्या जातं. आणि दुसरं जे आहे तर तो स्लो ट्रॅक आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात लागणार आहे. त्या दृष्टीने जी पावलं टाकली जात आहेत गव्हर्नमेंटकडनं ती पुरेशी फास्ट नाहीयेत. हे स्वतः गव्हर्नमेंट पण मान्य करेल. म्हणजे काही पैसे अलोकेट केल्यानंतर त्याचा वापरच झालेला नाही. अशी आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. मग ते क्वांटमला सुद्धा लागू आहे. पण सध्या आपण जर एआयवर फोकस केला, तर सर्वम एआय आत्ता 105 बिलियन पॅरामीटर्सचं त्यांनी
जाहीर केलं, की आम्ही आता आणलंय. त्याची सुरुवात 2022 पासून झाली आहे. भारत जेन अजूनही 22 देशांच्या मध्ये मॅच्युरिटी स्टेजला नाहीये. किंवा तसंच बघायचं गेलं तर ज्ञान एआय, शोध एआय किंवा फ्रॅक्टल अशा 12 स्टार्टअप्स आहेत, की जिथे भारत सरकारने त्यांना सांगितलेलं आहे, की तुमचं हे काम पुढे न्यायला पाहिजे. आणि भाषिणी आपल्याकडे अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या लाँग टर्म आहेत. हं. आणि मग त्याच्यामध्ये चिप्स येतात, त्याच्यामध्ये एनर्जी येतं, त्याच्यामध्ये डेटा सेंटर्स येतात. हा सगळा पार्ट त्याच्यामध्ये येतो. तर तो हं, असा ओव्हरनाईट नाहीच बदलणार. पण तोपर्यंत आपण नुसतं स्वस्थ बसू शकत नाही. हं, त्यामध्ये आपण उलट अशा तऱ्हेच्या ज्या पार्टनरशिप्स आता जाहीर झाल्या, त्याच्यातनं आपल्याला एक्सपर्टीज मिळणारच आहे ना. हं, आणि ते एक्सपर्टीज मिळाल्यानंतर आपण त्यामध्ये काही फंडामेंटल काम करणं हे जास्त सोपं आहे. हं. तर आपण शून्यातनं सुरुवात करायची अजिबात गरज नाहीये. पण याचं उत्तर म्हणून मी म्हटलं, की दोन्ही ट्रॅकवर आहे, की आपण फक्त सर्व्हिसेसमध्ये जावं, कशाला परत सगळं तयार करा असं नाही. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपलं स्वतःचं बनवावं लागेल. ह्याचं कारण सॉव्हरेनिटी ऑफ एआय इज इम्पोर्टंट. आपला सगळा डेटा असा बाहेर गेला, सर्व सेन्सिटिव्ह डेटा बाहेर गेला, तर आपण वी आर व्हेरी व्हल्नरेबल. नाही, मला हे सॉव्हरेन एआय हा विषय अधिक समजावून सांगा. कारण खूप लोकांचं असं म्हणणं आहे, की एकदा यांना डेटा मिळाला, मोठ्या कंपन्यांना, की ते नवीन प्रकारची एक प्रकारे एक विस्तारशाही आहे किंवा वसाहतवाद आहे. तर सॉव्हरेन एआय नक्की काय आहे? सॉव्हरेन एआय म्हणजे की आम्ही तुमच्या अ, राजधानीमध्ये येऊन राज्य करणार नाही. परंतु तुमचा डेटा हा आमच्याकडे असेल आणि त्यामुळे आम्ही हवं तेव्हा तुमच्याबरोबर व्यापार युद्ध करू शकतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही लगेचच हराल. तुमचा डेटा, सेन्सिटिव्ह डेटा, मग तो मिलिटरी डेटा असेल, फायनान्शियल डेटा असेल, पर्सनल डेटा असेल, हा सगळा डेटा आमच्याकडे तुम्ही आपोआप देताच आहात. तर त्यामुळे यू हॅव नथिंग लेफ्ट विथ यू असं असणे. तर सॉव्हरेनिटी म्हणजे सार्वभौमत्व आणि विदा किंवा डेटाचं सार्वभौमत्व आपल्या हातात जर नसेल, आपल्याबद्दलची सगळी माहिती जर परदेशाला असेल, तर त्याच्यामध्ये आपण त्यांच्या स्पर्धेत नाही टिकू शकणार. ते आपले नाड्या आवळू शकतात. फॉर एक्झाम्पल समजा जी-पी-एस हे आपण सर्व अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर आधारित वापरायला लागलो. समजा Google मॅप्स. हे समजा आपल्या मिलिटरीने वापरायला सुरुवात केली, एअर फोर्सने वापरायला सुरुवात केली. आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला समजा अमेरिका म्हटलं, की आम्ही तुम्हाला खरी-खरी माहिती देतच नाही. हं, सगळी येणारी माहिती आपली कॉम्प्रोमाइज्ड आहे. आपलं एअर फोर्स काय करणार? तर आपलं स्वतःचं जी-पी-एस पाहिजे ना. हं, आणि ते आहे आपल्याकडे त्याचा वापर झालेला नाही. आपण सामान्य लोकं करत नाही आहोत तो वापर. पण आपल्याकडे त्याची तजवीज आहे. हं, तर असे जे तंत्र म्हणजे हे जी-पी-एस हे उदाहरण घेतलं. पण असं जर सगळा डेटा हा आपल्या देशातनं बाहेर जात असेल आणि तो आपल्याकडनं पण जातो आहे, अशी अशी पण अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. तर हा सॉव्हरेन डेटा, मिलिटरी, फायनान्स आणि पर्सनल डेटा आणि जनरल सिव्हिल डेटा त्यांच्याकडे जाणे म्हणजे आपली सॉव्हरेनिटी, आपली सार्वभौमत्व आपण गहाण ठेवल्यासारखं. तुम्ही डेटाचा उल्लेख करताय म्हणून स्वाभाविक डेटा सेंटरचा मुद्दा आला. अ, वायझॅगमध्ये डेटा सेंटर होणार. आपली कोस्टल लाईन पाणी वापरायला मदत करणार. बरोबर. अशी एक चर्चा आणि पुन्हा याला उत्तर की फायदा पाश्चिमात्य देश घेणार आणि त्यासाठीचे अ, प्रदूषणापासूनचे इतर मुद्दे, पाण्याचं दुर्भिक्ष्य भारत भोगणार. काय खरं आहे, काय खोटं आहे? डेटा सेंटर्स हे आपल्याकडे तयार होणं ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे की डेटा सेंटर्स आपल्याकडे आल्यानंतर कनेक्टिव्हिटी आपली स्वतःची सुद्धा चांगली राहील. म्हणजे आपल्याचकडे डेटा रिसाईड होतोय असं असेल तर आपल्याला खूप सोयीचं आहे. आणि हे एक्झॅक्टली आयर्लंडचं तसंच झालेलं आहे. बरं. गेले 10 वर्ष बहुतांशी कंपन्यांनी, आयटी कंपन्यांनी आयर्लंडमध्ये त्यांची डेटा सेंटर्स ठेवली आहेत आणि तिथं त्यांची इकॉनॉमीनी चांगली उभारी घेतली आहे. बरं. अदरवाईज आयर्लंड हा म्हणजे खरोखरच कोपऱ्यात पडलेला देश आहे. नुसताच भौगोलिक नाही. पण तिथे ज्या तऱ्हेचं उत्थान म्हणू आपण आय-टीमध्ये आणि जॉब्स आणि इन जनरल इकॉनॉमी त्यांची सुधारली. त्याच्यामध्ये डेटा सेंटर्स इज व्हेरी इम्पोर्टंट. तसं जर आपल्याकडे असं म्हणतायत म्हणजे की भारताला जी सागर किनारा लाभलेला आहे आणि त्याच्यातनं जे पाणी म्हणजे समुद्राचं खारट पाणी त्याचं आपण जर का डिसॅलिनेटेड केलं, अगदी लगेच पिण्याचं पोटेबल अशा अर्थाने नाही. पण एवढं त्यातलं सॉल्ट कमी करणे, क्षार सगळे कमी करणे, की ज्याच्यामुळे तुम्ही डेटा सेंटरचं कूलिंगसाठी तुम्हाला तेवढं पाणी उपलब्ध आहे. तर असं आपल्याकडे कोस्टलाईन भरपूर असल्यामुळे काही प्रश्न नाही.
आणि याहीमुळे अनेक देशांना भारतामध्ये डेटा सेंटर करायला आणि वायझॅक बीइंग अ कोस्टल प्लेस ते लॉजिकल आहे. तर सुंदर पिचाईनी ते म्हटलं पण, की मला आनंद आहे, की वायझॅक असं अशा तऱ्हेने नकाशावर आलं म्हणून. कमिंग फ्रॉम इंडिया नॅचरली ही हॅज कनेक्शन आणि तर हे आपल्यासाठी नक्कीच चांगलं आहे. आणि आपण आपल्या नैसर्गिक संसाधनांचा असा चांगला वापर करून घेतोय. आता ह्याच्यातनं जे तू म्हणलास, की इकॉलॉजिकल डॅमेज होईल का? तर इकॉलॉजिकल डॅमेज एनिवे होतोच आहे आणि त्याच्यामध्ये डेटा सेंटरनी जर का आपल्याला जॉब निर्माण करता आले, की जे होतील. वेगळ्या प्रकारचे रिक्वायरमेंट्स वाढतील. डेटा सेंटर मेंटेन करणे, त्याच्याबरोबरची सगळी जी परिसंस्था आहे किंवा त्याला आपण म्हणू डिपेंडंट इकॉनॉमी, ही सगळी मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि त्यांनी जॉब्स नक्की तयार होतील. तर मला वाटतं ऑन बॅलन्स डेटा सेंटर आपल्याकडे येणं चांगलं आहे. त्याचे काहीच तोटे नाहीत असं अजिबात नाही. पण त्याचे होणारे फायदे विल बी मच मोर दॅन होणारे तोटे. बरोबर. असंच एक दुसरा करार झाला तो म्हणजे पॅक सिलिका. हां. पॅक सिलिकाचा भारताला फायदा आहे का? नक्कीच आहे. पॅक्सिलिका इज बेसिकली सप्लाय चेन आणि आपण 10वे मेंबर झालो. हे आत्ता-आत्ता सुरू झालेली संस्था आहे ती. त्याच्यामध्ये आपण 10वे मेंबर आहोत आणि त्याच्यामध्ये असणारे बाकीचे देश बघितले तर आपल्याला लगेच लक्षात येईल, की आपल्याला आपले जे शेजारी आहेत, सख्खे शेजारी, त्यांच्या तुलनेमध्ये मोठा फायदा आहे. आणि त्यामुळे 10वा मेंबर पॅक्सिलिकाचं होणे याचा अर्थ रेअर अर्थ्सपासून ते बाकी सगळ्या एक्सपर्टीज आणि ॲक्सेस टू एआयचे टूल्स ह्याच्यामध्ये आपल्याला ॲडव्हांटेज आहे. आणि हे आपल्याला मागणी घालून लग्न आहे. आपण अप्लाय नाही केलेलं. आपल्याला विचारण्यात आलं, की तुम्ही मेंबर व्हाल का? सो धिस इज अल्सो अ टेस्टिमनी की इंडिया इज बीइंग रिकॉग्नाइज्ड ॲज अ पॉवर इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचा अर्थ लगेच, की आपण एआयमध्ये आता दादा झालो असं काही नाहीये. पण त्या वाटेवर नक्की आहोत आणि त्याच्याबाबत आश्वासक भूमिका ही बाहेरचे लोक घेत आहेत. आपल्या लोकांनी घ्यायला पाहिजे. भारताला एवढं बोलवून घ्यावं, असं भारताकडे काय आहे पॅक सिलिकात जाण्यात? हो, मला असं वाटतं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या टूल्सचा सगळ्यात मोठा जो वापर आहे आणि म्हणजे मार्केट म्हणू आपण एक प्रकारे. तर युसेज आणि मार्केट हा एक भाग आहे. एक पंचमांश डेटा जे फीड आहे, एआय टूल्स तयार करण्याचं, ट्रेन करण्याचं, त्याची सगळी जननी भारत आहे. आणि एआय च्या रस्त्यावर एआयच्या रस्त्यावर भारत नक्की वेगाने पुढे जाणार आहे, अशी कंटिन्युअस पॉलिसी आहे. तर चीनचं उदाहरण आपण बरेच वेळा बघतो. तर चीनमध्ये शाश्वती नाहीये परत, की पॉलिसी कंटिन्यूड राहील का? किंवा काय प्रकारे ते त्यांचा डेटा शेअर करतील आणि काय प्रकारे जाहीर करतील. पण भारतामध्ये ती शंका फारशी येत नाही बाहेरच्या देशातल्या लोकांना. आणि त्यामुळे या सगळ्यामुळे सप्लाय चेनमध्ये भारत विल बिकम अ व्हेरी पिव्हटल पॉइंट. आणि म्हणून ते आपल्याकडे मोठ्या आशेने बघतायत आणि आपण अर्थातच त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने. ही जी काही एआय इम्पॅक्ट समिट झाली त्याच्यातनं जो डेटा, हार्डवेअर, सेमीकंडक्टर, जीपीयू फोकस दिसतो, या सगळ्याला अनुषंगिक शॉर्ट टर्म, मिडल टर्म आणि लाँग टर्म एक भारतीय म्हणून मला कुठं संधी निर्माण झाल्यात, कुठं जॉब, व्यवसायाचे स्कोप वाढलेत आणि कुठं माझ्या संधी कमी झाल्या? तर मी म्हणेन जास्ती संधी वाढल्या आहेत आणि कमी ज्या झाल्या आहेत त्या आपण बघू. पण संधी वाढल्या कुठे आहेत तर तुम्ही जर एआय टूल्स हे शिकलात आणि त्याचा तुमच्या प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्समेंटमध्ये वापर केलात आणि तुम्ही जर ती सर्व्हिस म्हणून द्यायला लागलात देशात आणि देशाच्या बाहेर, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा आहे. तर या प्रकारचं एआयच्या बद्दल असणारं कुतूहल फक्त कुतूहल या पातळीवर न थांबता ते ज्ञानामध्ये रूपांतर व्हावं. आत्ता मध्ये एक सर्व्हे येऊन गेला त्याचा या आत्ताच्या विषयाशी डायरेक्टली संबंध नाही, पण थीम सेम आहे, की भारतीय मुलांना अंतरिक्ष आणि अंतराळ ह्याच्याविषयी प्रचंड कुतूहल आहे. परंतु ज्ञान खूप कमी आहे, असा आत्ताचा एक रिपोर्ट सांगतो. काहीसं तसंच आपल्याला एआय बद्दल म्हणता येईल, की आपण त्याचा वापर, वाचन, बोलबाला खूप आहे. परंतु आम्ही सुद्धा जेव्हा एआयच्या टूल्सबद्दल सांगतो कॉर्पोरेटमध्ये म्हणजे प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टर, त्याच्यामध्ये अनभिज्ञता खूप आहे. आणि तिथेच मला वाटतं, की अपॉर्च्युनिटी आपल्याकडच्या यंग लोकांना खूप राहील. म्हणजे ज्याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं. अशा पुणे महानगरपालिकेमध्ये आमचं एक ट्रेनिंग झालं. 2 ट्रेनिंग झाली होती.
आणि त्याच्यामध्ये आम्ही एक असं बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशीच इव्हेंट केला होता, की तुम्ही आलेलं एखादं प्रश्न आम्हाला द्या आणि आम्ही त्याचं उत्तर सांगायचा प्रयत्न करू. तर एक आर-टी-आय आलेलं होतं. ते आर-टी-आय आम्ही 1-2 टूल्सना फीड केलं. हे सगळं त्यांच्या समोर चालू आहे. 250 लोकं आमच्या समोर आहेत. आणि ते सगळे आय-टी जाणणारी लोकं आहेत. आणि आम्ही त्या आर-टी-आयचा रिस्पॉन्स टूलला तयार करायला सांगितलं. आम्ही विचारलं, की "ह्याला किती वेळ लागतो तुम्हाला?" ते म्हणले, "1 आठवडाभर तर नक्की लागेल." तर ह्या टूलनी ते 10 मिनिटामध्ये त्याचं सगळं उत्तर तयार केलं आणि त्यात गंमत अशी झाली, की त्या आर-टी-आयच्या रिस्पॉन्समध्ये त्यांनी तेलंगणमधल्या अशाच आर-टी-आयला काय रिस्पॉन्ड केलं होतं त्याचा रेफरन्स दिला होता. आता तेलंगणमध्ये अशी केस आर-टी-आयची फाईल झाली होती. हे अर्थातच पुणे महानगरपालिकेमधल्या एकदम तज्ञातल्या तज्ञ माणसाला नाही लक्षात येणार. काही कारणच नाहीये. पण हे जी वेबवर माहिती आहे ती एकदम गोळा केली आणि ॲक्चुअली आम्हाला आठवतंय, की तेव्हा सन्नाटा होता ऑडियन्समध्ये. आम्ही जेव्हा ते उत्तर दाखवलं तेव्हा. त्यातल्या लोकांनी सांगितलं, की आम्ही बहुतेक ह्याच्या एक 80-90% पर्यंत 10 दिवसानंतर तयार करू शकलो असतो उत्तर. आणि 10 मिनिटात झालंय. त्यामुळे त्यांनी 2 प्रश्न विचारले, की ह्याची किंमत काय? आणि दुसरं म्हणजे की मग आम्ही काय करायचं? आता हा जो पार्ट आहे, तो जर का प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरमध्ये असेल आणि जर एआय टूल्स शिकलेली लोकं असतील, की जे हे मदत करायला आहेत, तर त्यांना केवढं काम आहे. आणि हे फक्त मनपामध्ये नाहीये. हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आहे. ते ऑरेंज इकॉनॉमीमध्ये पण आहे. ते केअर इकॉनॉमीमध्ये पण आहे. सर्वच प्रकारच्या क्षेत्रांमध्ये आहे. तर त्यामुळे एआय टूल्स शिकणे आणि त्याचा वापर करता येणे आणि त्याचं इंटिग्रेशन करता येणे, हे खूप महत्वाचं राहील. आता आपण ते जेवॉन्स पॅराडॉक्सबद्दल बोललो आणि बद्दल आपण वाचलं क्लॉडचं. तर त्याच्यामध्ये पण 2 भाग येतात. एक म्हणजे प्रोडक्शन मोडमध्ये अजून असे छोटे-छोटे टूल्स घेतले आणि समजा उद्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँकेने धाड-धाड सगळं असं नाही होणार आहे. इट विल टेक टाईम आणि त्याचं इंटिग्रेशन करणारे तज्ञ लागतील. पण छोटे-छोटे जे समजा एम-एस-एम-ई, एस-एम-बी सेक्टर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्समेंट करणं किंवा काही लीगल पार्ट आहे, काही फायनान्सचा पार्ट आहे. ते जे 11 प्लगइन्स जे Anthropicनी काढलेत Claudeमध्ये, तर त्या कोव्हरच्या त्या प्लगइन्सचा अभ्यास करून, त्याचा वापर करून देणारे जे कन्सल्टंट्स असतील, की जे SAPच्यासाठी झालं होतं, त्या लोकांना खूप काम आहे. तर ते शिकणं, त्याचं पायथन कोड समजा ते देत असेल, तर त्याचं इंटिग्रेशन करून देणं, हे खरं तर सांगायचं तर आपल्याकडची फायनल इयरची मुलं सुद्धा करू शकतात. त्यामुळे स्टार्टअप आणि स्टँड इंडियाच्यासाठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. मी एक छोटंसं उदाहरण देतो. Udly नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, की जे इंटरव्ह्यूच्यासाठी प्रॅक्टिस करून घेतं तुमची. सगळं एआय बेस्ड आहे. आम्ही हे दाखवतो आणि कॉर्पोरेटमध्ये पण दाखवलंय आणि हे सगळं लोकं एकदम थक्क होतात, की काय बेस्ट आहे. आणि त्यांना आम्ही नंतर सांगतो, की हे एका 4th इयरच्या मुलीनी तयार केलेलं फायनल इयर प्रोजेक्ट, की ज्याच्यासाठी तिने आता मिलियन्स ऑफ डॉलर्स शी हॅज रेस्ड. तर म्हणजे अगेन धिस इज नॉट वन ऑफ म्हणजे आत्ता एआय इम्पॅक्ट समिटमध्ये रणवीर सचदेव म्हणून त्याची मुलाखत तू जर बघितलीस, तो 8 वर्षाचा, 9 वर्षाचा मुलगा आहे. तर म्हणजे हे जे टॅलेंट आहे, त्याचा जर आपण असा वापर करू शकलो, तर वी आर ॲट एन इन्फ्लेक्शन पॉइंट. सो त्याचा तोटा जो आहे तो मी तुला सांगितला. तोटा आहे तो म्हणजे की जे काम करण्यास म्हणजे पूर्वी जे ब्रांच अँड बाउंड प्रकार होता, की तुम्ही आलेलं काम त्याचे 10 भाग करा. एक टीम हा भाग करेल, दुसरी टीम हा भाग करेल आणि सगळ्यांनाच जॉब होता. आता एजंटिक एआयमुळे काय झालंय, की तुम्ही फक्त एकच काम करा, पुढचं सगळं ऑटोमेट होतंय. त्यामुळे मधल्या लोकांचे जॉब गेले. तर ह्या सगळ्या लोकांचे जॉब गेलेत, पण दुसऱ्या प्रकारचे जॉब तयार होत आहेत. तर ते स्वतः आपण बदल करून ते एआय टूल्स जर शिकली आणि एआय एजंटिक एआय शिकलं, हे जे आपण मल्टी मॉडल प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो, ते जर शिकलं. मल्टी मॉडेल प्रॉम्प्ट म्हणजे काय? मल्टी मॉडल प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे योग्य प्रश्न टूल्सना किंवा म्हणजे ChatGPTला विचारणे. थोडक्यात, की मला शिवाजी महाराजांच्यावर एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे, तर ते करून दे. हा एक प्रॉम्प्ट आहे. पण हा अत्यंत मी म्हणेन, की बेसिक लेव्हलचा प्रॉम्प्ट आहे. ह्याच्यात काय करायला लागेल, की हे कोण करतंय? शिक्षक करतोय का विद्यार्थी करतोय? कोणासाठी करतोय? हे आपण जे इतिहास संशोधक मंडळ आहे, त्यांच्या लोकांना करणार असू तर जी लेव्हल पाहिजे ती आणि 5वीच्या मुलांना शिवाजी महाराज आपण शिकवणार ती, ह्याच्यामध्ये तफावत आहे ना? तर प्रॉम्प्ट योग्य देता येणे, हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आणि मग मल्टी मॉडल म्हणजे
मग आम्हाला त्याच्यामध्ये असा-असा कलर पाहिजे, असा-असा साउंड बाईट पाहिजे, असं-असं हे परत मल्टी मोडॅलिटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा. फक्त टेक्स्ट नाही, फक्त नंबर्स नाही. मग त्याच्यामध्ये ऑडिओ पण असू दे, व्हिज्युअल पण असू दे, व्हिडिओ असू दे. असे जे वेगवेगळे डेटाचे प्रकार आहेत त्याला मल्टी मॉडल म्हणतात. तर मल्टी मॉडल प्रॉम्प्ट पण देणे आणि मल्टी मॉडल आउटपुट पण घेणे. अशा ह्याच्यामध्ये आता खूप मोठं काम चालू आहे. इनफॅक्ट प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज इटसेल्फ अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. म्हणजे अमेरिकेमध्ये एक वेबसाईट आहे, की ज्याच्यावर एखाद्या प्रश्नासाठी तुम्ही दिलेला प्रॉम्प्ट याची कॉम्पिटिशन होते. बरं. आणि जो सगळ्यात बेस्ट प्रॉम्प्ट असेल, त्याला $50 प्राइज असतं. आणि ह्याचं कारण आहे, की प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इटसेल्फ हॅज बिकम आता त्याच्यापुढे अजून एक स्टेप गेली आहे, ती म्हणजे कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग. हे बरं. खूपच नवीन टर्म आहे आता ही. कॉन्टेक्स्ट इंजिनिअरिंग म्हणजे प्रॉम्प्टच्याही पुढे जाऊन ते कोणाच्यासाठी आहे याचा इमॅजिन करणे किंवा त्याची माहिती मिळवणे आणि मग ते प्रॉम्प्ट मॉडिफाय करणे. बरं. तर अशा तऱ्हेचा पण एक नवीन भाग येतोय. पण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हॅज नाऊ आता त्याचे कोर्सेस आहेत. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे Coursera किंवा हे जे आपण रेग्युलर बुक्स म्हणतो त्याच्यावरचे फ्री कोर्सेस आहेत. ते आपण नक्की करायला पाहिजेत. तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग विल अल्सो गिव्ह लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी फॉर आवर स्टुडंट्स आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या मध्ये की आत्ताचा सगळ्यात हायेस्ट पेइंग जॉब जो आहे, तो एखादी गोष्ट मानवाने केली आहे का कॉम्प्युटरने केली आहे, हे जे सांगू शकतात त्यांना आहे. म्हणजे पॉइंट ऑफ सिंग्युलॅरिटी किंवा ट्युरिंग टेस्ट हे जे आपण ऐकत होतो कॉम्प्युटर सायन्समध्ये, त्याचा ॲक्चुअली असणारं हे दृश्य परिणाम आहे. तर ह्या प्रकारचे जॉब नक्की ओपन होत आहेत आणि ते सर्व क्षेत्रात होत आहेत. म्हणजे बरेच वेळा आपण जेव्हा थिंक बँकवर सुद्धा बोललोय, त्यावेळेला काही वेळा कमेंट्समध्ये हे आलंय, की हे सगळं आय-टीच्या रिलेटेड. पण जेव्हा तुम्ही ऑरेंज इकॉनॉमी बघता, तुम्ही केअर इकॉनॉमी बघता, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग बघता, याच्याही आपल्याला हे लागणारच आहे ना. त्यामुळे आम्ही आत्ता काय एक एन-बी-एफ-सी बरोबर काम करतोय बँकिंगमध्ये. एका मॅन्युफॅक्चरिंग युनिट बरोबर काम करतोय आणि अशाच म्हणजे की ज्याच्यामध्ये प्लास्टिकच्या रिलेटेड काम चालतं किंवा रबरच्या रिलेटेड काम चालतं. या सगळ्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हे लागतच आहे ना. आता ते थोडेच आय-टीचे आहेत. त्यांच्यात आय-टी डिपार्टमेंट आहे. पण आय-टी वापरूनच हे सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि तिथे देअर इस अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटी. थोडक्यात एआय ऑपरेटर अशा अर्थाचं पद हे तयार होऊन त्यात हे सगळे जॉब अकोमोडेट होतील. येस, होईल. आणि अशा लाईन्सवर काही ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा आता यायला लागलेल्या आहेत. तर त्यामुळे हे नक्कीच होईल आणि म्हणून अ, आधी पण आपण बरेच वेळा ह्या विषयावर बोललोय, की नेमकं काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये लास्ट सो मेनी इयर्स आय हॅव बीन होल्डिंग दिस आयडिया, की एका वेळेला 2 स्किल सेट आपल्याकडे कुठल्याही वेळेला असले पाहिजेत आणि ते तुला मला जेवढे लागू आहेत तेवढे लहान मुलांना पण लागू आहेत आणि सगळ्या मोठ्या लोकांना पण आहेत. तर रिगार्डलेस ऑफ द एज आणि रिगार्डलेस ऑफ व्हॉट यू आर डूइंग नाऊ, तुमच्याकडे किमान 2 स्किल्स असले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये त्यातलं एक स्किल एआय टूल्स असू देत किंवा या 2 बरोबर एआय टूल्स असू देत, असं आपल्याला आता म्हणायला लागेल. कारण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी 2030 मध्ये जो त्यांचा 4 क्वाड्रंटचा जो नेहमीचा डेटा आहे, तो दर 2 वर्षांनी पब्लिश होतो. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टमध्ये त्यांनी 2030च्या टार्गेटमध्ये सगळ्यात वर ठेवलेलं आहे ते म्हणजे एआय टूल्स आणि बिग डेटा. तर ह्याची गरज ही सर्व क्षेत्रांमध्ये लागेल. हे फक्त आय-टीसाठी राखीव नाहीये. या सगळ्यात भारतात फंडामेंटल रिसर्च कुठं आहे? किती झालाय? काय चालू आहे? हो, रिसर्चच्या बाबतीमध्ये अजिबातच आश्वासक चित्र नाहीये. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला हे माहिती आहे, की एज्युकेशनमध्ये जो काही जी-डी-पीचा पर्सेंटेज खर्च होतो, तो आपण खूप लो लेव्हलला आहोत. सब सहारान आफ्रिकापेक्षा पण कमी आहोत आणि त्याच्याविषयी बऱ्याच वेळेला आपण वाचतो, ऐकतो, बोलतो आणि ते काही फारसं चांगलं नाहीये. आर-एन-डीमध्ये पण नाहीये. म्हणजे एज्युकेशनमध्ये पण नाहीये आणि आर-एन-डीमध्ये तर आपण 0.7% जी-डी-पीच्या खर्च करतो. तर ह्या सगळ्या चित्राच्या बॅकड्रॉपवर बरेच वेळेला पी-एच-डी हा एक मोठा उत्साहाचा विषय असतो. मला असं दिसतंय, की आणि मी जे पाहतोय, माझे जे मित्र अमेरिकेमध्ये पण प्रोफेसर आहेत आणि त्या एच-ओ-डीज आहेत किंवा आता मोठ्या पदांवर आहेत. ते असं म्हणतायत, की आम्हाला थोडी साशंकता आहे पी-एच-डीच्या व्हॅल्यूविषयीच. बरं. आणि याचं कारण असं, की पी-एच-डी टिपिकली 4 ते 5 वर्षाचं म्हणजे कालखंड आहे. तुम्ही एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट आधी घेता, त्याचे काही पैलू बघता, त्याच्यातल्या काही पैलूंवर किंवा सगळ्या प्रॉब्लेमवर तुम्ही काम करता 4 वर्ष. गडबड अशी झाली आहे, की आत्ता बोरियम किंवा कन्सेन्सस किंवा असे काही टूल्स आहेत. त्याच्यामध्ये लिटरेचर सर्व्हे जो पार्ट आहे, जो नॉर्मली 1-1.5 वर्ष लागायचा, तो काही तासात होतो. आणि त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे, की जो प्रश्न तुम्ही सोडवायला म्हणून घेतलाय,
तो प्रश्नच जर का त्याची व्हॅल्यू हरवून बसला 4 वर्षामध्ये, तर तुम्ही पी-एच-डी नेमकी का केलीत? हं. आणि पी-एच-डी जनरली फंडेड असते. ते त्याला गव्हर्नमेंटचं तरी फंडिंग असतं, नाहीतर प्रायव्हेट सेक्टरकडनं फंडिंग असतं. आणि हे लोकं देणार नाहीत ना पैसा. तर हा प्रश्नच रद्दबातल झाला असेल किंवा त्याची व्हॅल्यू संपली असेल. तर मग हे तुम्ही कसं करणार? ते सस्टेनेबल कसं राहणार? म्हणजे केवळ आवड म्हणून तुम्ही रिसर्च करताय ती गोष्ट सोडून देऊ. पण ज्याच्यामुळे आपण म्हणू, की आपण फंडामेंटल कॉन्ट्रिब्युशन करतोय. तर ते मला वाटतं ऑन द जॉब होईल आणि गिग इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्टमध्ये होईल. आणि ते रेग्युलर पी-एच-डी इज व्हेरी लाइकली टू लूज इट्स लस्टर. शेवटचा प्रश्न. या इम्पॅक्ट समिट झाली, लोकं विसरतील, पुढची बातमी येईल. या सगळ्याचा मला फायदा करून घ्यायचा असेल, मी असं पकडू की भारतातला एखादा नोकरदार माणूस आहे, एखादा विद्यार्थी आहे, एखादा छोटा उद्योजक आहे, तर मी काय-काय करायचं? पहिलं म्हणजे की आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल, की ज्या दिशेने गरज मूव्ह होते, त्या दिशेने आपल्याला अलाइन करायला लागेल. म्हणजे अ, मला वाटतं तुझ्याच एका ह्याच्यामध्ये तू सांगितलं होतंस नॉलेज इकॉनॉमी टू स्किल इकॉनॉमी. हो. तर स्किल्स आपल्याला वाढवायला लागतील आणि स्किल्स म्हणजे हे सगळं गिग इकॉनॉमीमध्ये येतं. दुसरा जो भाग येतो म्हणजे सॉफ्ट स्किल्स आपल्याला वाढवायला लागतील. पूर्वी जो 60-40 होता. हार्ड स्किल्स 60% 40% सॉफ्ट स्किल्स ते आता 20-80 झालेलं आहे. 80% सॉफ्ट स्किल्स लागतायत. तर सॉफ्ट स्किल्सचं असं काही रेग्युलर क्लासेस असं नाहीये आणि त्यामुळे त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे फोकस नक्की करायला लागेल. कारण त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की टेक्नॉलॉजी आणि माणूस एकत्र काम करणे म्हणजे ज्याला इंडस्ट्री 5.0 मध्ये कोबॉट म्हणतात. ती गोष्ट आपल्याला दिसेल, की हं. थोडंसं काम हे तंत्रज्ञान किंवा रोबोट करतंय आणि थोडंसं काम माणूस करतोय आणि ह्या दोन्हीच्या प्रयत्नातनं ॲक्चुअली सगळं काम संपतंय. तर हा जो पार्ट आहे तो आपल्याला लागेल आणि आपल्याला डेफिनेटिव्हली क्रिएटिव्हिटीवर फोकस करायला लागेल. तर क्रिएटिव्हिटी आपल्याकडे अजूनही तेवढी इट्स नॉट कव्हेटेड. हं. त्याच्याबद्दल खूप वेगळे प्रयत्न होत नाहीत. मला माहीत नाही आपण आधी कधी बोललोय का ह्याच्याविषयी? पण फेल्युअर 101 नावाचा एक कोर्स आहे अमेरिकेमध्ये. बरं. मला माहीत नाही आपण कधी नाही. बोललोय का? फेल्युअर 101 हा युनिव्हर्सिटीमधला कोर्स आहे, की ज्याच्यामध्ये अ, एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण फेल कसं व्हायचं ग्रेसफुली याचं जर उत्तर तुम्ही दिलंत आणि ते सगळ्यात ग्रेसफुल फेल्युअर असेल, तर यू गेट ए ग्रेड. हां. फेल्युअर सेलिब्रेट करणे, हा पार्ट परदेशामध्ये जो आहे, तर दॅट थिंग वी नीड टू इम्बाईब समहाऊ. आणि त्याच्याबद्दल खूप चांगलं काम म्हणजे एन-ई-पी 2020 मध्ये आहे. आता एस-आय-एच किंवा ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी त्याला चालना आहे. कारण तुम्ही जोपर्यंत प्रयत्नच नाही करणार तोपर्यंत यू विल नॉट फेल. तसं हर्षा भोगलेनी एक त्याचं फेमस आय-आय-एम मधलं अहमदाबादमधलं उदाहरण दिलं होतं, की ऑस्ट्रेलियन टीममध्ये जे लोकं सिलेक्ट केले जातात, त्याच्यामध्ये तुम्ही कधीही फेल झाला नसाल तर तुम्ही सिलेक्ट होत नाही. हं. कारण यू डोंट नो हाऊ टू डील विथ फेल्युअर. तर फेल्युअर ज्यांना माहितीच नाहीये, अशा लोकांच्या पेक्षा ज्यांनी फेल झाले आणि ते त्यातनं वर आले, अशा लोकांना डिमांड आहे. आणि हे तर बे एरियामध्ये अमेरिकेमध्ये तर अगदी कॉमन आहे. हो. अमेरिकेमध्ये जी लोकं अगदी यंग असताना त्यांनी काहीतरी स्टार्टअप केलं आणि ते कंप्लीट सपशेल तोंडावर आपटले. अशा लोकांना खूप व्हॅल्यू आहे. कारण त्यांना नक्की फेल कसं होतं हे माहिती असतं. तर हा पार्ट आपल्याला एआयच्या मध्ये पण लागेल आणि म्हणून द यंग क्राउड शुड थिंक अबाउट धिस आयडिया ऑफ फेल्युअर. आणि त्यामुळे पण तो एक भाग मोठा आपल्याला दिसतोय. आम्ही एका कॉलेजमध्ये पुण्यातल्या काम करतो. तिथे किती लोकांना एंटरप्रेन्योर व्हायचंय? असा आम्ही प्रश्न एक कुतूहलापोटी विचारत आलेलो आहोत गेली 13 वर्ष. हं. आणि त्याच्यामध्ये तो नंबर 6% वरनं 21% वर गेलेला आम्ही पाहतोय आणि कंटिन्युअस राहायचा तर म्हणजे ती एक ॲपेटाईट सुद्धा आहे आणि तो फेल्युअरचा धक्का सहन करण्याची सुदैवाने आता बऱ्याच आपल्या समाजाच्या सेक्शनमध्ये ताकद आहे. पूर्वी म्हणजे फेल्युअर म्हणजे संपलंच, तुम्ही जीवनातनं उठला असंच होतं. आता ते तितकंसं निगेटिव्हली पाहिलं जात नाही, ही खूप जमेची बाजू आहे. हं. तर त्यामुळे आपल्याकडच्या मुला-मुलींनी ही अपॉर्च्युनिटी समजून दे शुड ट्राय समथिंग. बरं. इंटिग्रेटिंग एआय इंटू व्हॉटएव्हर दे लाइक टू डू. हं. आणि शिकायचं असेल तर काय शिकायचं मग? तर शिकायचं आपले आधी आपण जे म्हटलं तसं, की MOOCsच्या गोष्टींवरनं काही कोर्सेस लर्निंग हाऊ टू लर्न हा तर मी दरवेळेला सांगत असणारा एक कोर्स आहे. पण तुम्ही जे शिकता आहात त्या फील्डच्या बरोबर एआयचं इंटिग्रेशन करण्यासाठी एआय टूल्स शिकणं, शक्यतो एआयच्या क्रिएशनमध्ये जर तुम्ही जाऊ शकलात म्हणजे डेटा एनालिसिस शिकू शकलात, काही कोडिंगचा भाग शिकू शकलात. आता डॉक्टर्स पायथॉनचे कोर्सेस करतायत.
त्यामुळे असं काही नाहीये, की हे फक्त आय-टीच्या लोकांसाठी लागू आहे. तर ह्या गोष्टी कराव्यात आणि स्पेसिफिकली आपण डेटा सेंटर्स म्हणतोय. डेटा सेंटर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हर्च्युअलायझेशनचं शिक्षण लागेल, क्लाउड मॅनेजमेंटचं शिक्षण लागेल. त्याही बरोबर अजून मला असं वाटतं, की एनर्जी मॅनेजमेंटचं शिक्षण लागेल आणि आपल्याकडे एनर्जी आता एक नवीन डिपार्टमेंट, नवीन प्रकारचं सस्टेनेबिलिटी इंजिनिअरिंग म्हणतो आपण त्याला, एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग म्हणतो, एन्व्हायर्नमेंटल सायन्स म्हणतो. तर असे मेजर मायनर जरी आपण सिलेक्ट केले आणि त्याच्यावर जर आपण कोर्सेस घेतले, एक्स्ट्रा घेतले किंवा आपल्या डिग्रीमध्ये मेजर मायनरमध्ये घेतले, तरी सुद्धा खूप फायदा होईल. तर हे आपल्याला डेफिनेटली करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर सायकॉलॉजी हे यापुढे खूप महत्त्वाचं होत जाईल. आणि एक अगदीच वन ऑफ गोष्ट म्हणजे की एक बी-कॉम झालेली मुलगी, तिने योग आणि प्राणायाम हे तिच्या भल्यासाठी म्हणून शिकायला सुरुवात केली आणि सर्व्हिस ओरिएंटेड होती ती मुलगी आणि तिने त्याच्यामध्येच करियर उत्तम केलं, की तिच्या बरोबरच्या अनेक मुला-मुलींच्या पगारापेक्षा तिचा तीनपट पगार हा ती फक्त जपानमध्ये योग प्राणायाम शिकून दर महिन्याला येते म्हणून होऊ शकतो. तर अशा धिस इज वन ऑफ, हे रेग्युलर नाहीये. पण या प्रकारे फाइंडिंग युअर निश आणि त्याच्यामध्ये केलेलं काम अलोंग विथ शक्यतो एआय टूल्स असं इज व्हॉट आय वुल्ड डेफिनेटली सजेस्ट. राइट. सर खूप खूप आभार. तुम्ही सर्वच गोष्टी सांगितल्यात एआय समिटमध्ये नक्की काय झालं आणि त्याचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल. परत पुन्हा भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.